जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात काल सायंकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। काल अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाथर्डी तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील शिरापूर, करडवाडी, मढी, घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी या गावातील नद्यांना मोठमोठे पूर आले आणि त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने आणि पुराच्या पाण्याने शिरापूर येथील नदीला अचानक पुराचे पाणी आल्याने शिरापूर येथील अतुल रावसाहेब शेलार वय 25 वर्ष हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली आहे। सदर तरुण पुराच्या पाण्यात वाहून जाताना कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे शिरापूर येथील शेलार परिवारासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। याला कोण आहे काय माहित होते शिरापूर येथील अतुल रावसाहेब शेलार हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समजताच पाथर्डी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अग्निशामक दलाचे जवान तात्काळ शिरापूर गावात रात्री दाखल झाले। रात्री उशिरापर्यंत शिरापूर गावात शोध मोहीम राबविण्यात आली, मात्र रात्रीचा अंधार, पावसाचा जोर आणि नदी पात्रातील पाणी यामुळे पुरात वाहून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा शोध लागला नाही। आज सकाळी पुन्हा एकदा शिरापूर गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी, तरुण सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी शिरापूर गावापासून तिसगाव नदी पात्रापर्यंत शोध मोहीम राबवली, मात्र तरी सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अतुल शेलार याचा शोध अद्याप लागलेला नाही। थोड्याच वेळात अहिल्यानगर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान शिरापूर गावात दाखल होणार असून त्यानंतर शोध मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे। शिरापूरहून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।